Now one more very and very much simple section from the logic, that is duality. प्रिन्सिपल ऑफ ड्युअलिटी आहे ॲक्च्युअली. प्रिन्सिपल ऑफ ड्युअलिटी यातला हा वर्ड ड्युअल दॅट इज ऑफ इम्पॉर्टन्स. व्हॉट इज मीन बाय ड्युअल? ड्युअल हा शब्द आपण ऐकलेला आहे, ऐकलाय? कुठे यूज केलाय? कुठे वापरलाय? येस, ड्युअल आहे का? ऐकण्यात आहे वर्ड तो कधी कुठे? कॅमेरा, ड्युअल कॅमेरा. ओके, आणखी? ड्युअल ॲप्स, हां, ड्युअल स्पेस, ड्युअल ॲप्लिकेशन. बर. व्हॉट इज मीन बाय ड्युअल देन? मग ड्युअल म्हणजे काय? ड्युअल सिम पण असतं, बरोबर आहे? व्हॉट इज मीन बाय ड्युअल? संयुक्त. ड्युअल म्हणजे दोन. ड्युअल म्हणजे दोन. ड्युअल म्हणजे संयुक्त. बर. तर ड्युअल म्हणजे दोन सारख्या गोष्टी. दोन सारख्या गोष्टी. ओके. ड्युअल ठीक आहे, संयुक्त, दोन, डबल. मुख्य त्याचं मिनिंग असतं दुहेरी. संयुक्त म्हणून पण तो वापरला जातो, डबल म्हणून पण तो वापरला जातो. आपण ड्युअल सिमला डबल सिम असं म्हणतो, पण ॲक्च्युअली मग त्याला डबल हाच किंवा टू हा शब्दच का नाही? इथे सुद्धा प्रिन्सिपल ऑफ ड्युअलिटी ऐवजी मग प्रिन्सिपल ऑफ डबल नेचर असंही जमलं असतं. ड्युअल सिमच का म्हटलं गेलं, डबल सिम का नाही? ड्युअल कॅमेरा का, डबल कॅमेरा का नाही? बेसिकली दॅट इज द वर्ड. एक दुहेरी नेचर ज्याच्यामध्ये रिप्रेझेंट होतं. म्हणजे आपण समजा ड्युअल सिम म्हणतो मोबाईल, त्याच्यामध्ये सिम 1 आणि सिम 2 दोन स्लॉट असतात. कुठल्याही सिम स्लॉटमध्ये कोणतंही कार्ड टाकलं तर चालतं, आपल्याला माहीत आहे. ते ज्यावेळेस इंटरचेंज केले जातात, ऑपरेटिंगमध्ये काही फरक पडतो मोबाईलच्या? नाही. ऑपरेटिंगमध्ये काही फरक पडतो? 1च्या जागी 2 हे टाकलं सिम, 2च्या जागी 1 टाकलं.
पण तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं असेल त्या सेटिंग्समध्ये तर सगळ्या प्रकारचे जे इंटरनल प्रॉपर्टीज आहेत, पॅरामीटर्स आहेत, ते पण इंटरचेंज झालेले असतात. मग समजा आपण त्यामध्ये सुरुवातीच्या काही सेटिंग केलेल्या असतील की SIM1 फॉर कॉलिंग, SIM1 फॉर मेसेज, SIM2 फॉर डाटा, असे प्रत्येक कुठलं सिम कशासाठी, किंवा इनकमिंगसाठी एक सिम, आउट गोईंगसाठी एक सिम, असंही वापरणारे काही जण असतात. आपण जर समजा हे सुरुवातीचं आपलं इनिशियल सेटिंग असं आहे आणि नंतर आपण SIM1 आणि SIM2 त्याच्या स्लॉटमधून ते कार्ड काढून इंटरचेंज केले, ऑब्विसली ह्या प्रॉपर्टीज पण आपल्याला इंटरचेंज कराव्या लागतील अकॉर्डिंगली. पण त्या फक्त प्रॉपर्टी इंटरचेंज केल्या तरी फंक्शनिंगमध्ये काही बदल होणार आहे का त्या डिव्हाइसच्या? नाही होणार. ह्या ड्युएलचंच आणखी एक एक्झाम्पल म्हणजे जुडवा. जुडवा माहिती आहे ना आपल्याला. ए पर्सन हॅज 2 kids आणि ए पर्सन हॅज ट्विन्स. दोन्हीमध्ये फरक आहे. एखाद्या व्यक्तीला 2 मुलं आहेत आणि एखाद्या व्यक्तीला ट्विन आहे, फरक आहे. समजा ते ट्विन्स एक्झॅक्टली सेम आहेत, एकसारखेच दिसतात. दे कॅन ऑल्सो रिप्रेझेंट द ड्युएल नेचर. म्हणजे होतं असं काही वेळा, एकाच्या जागेवर दुसरा येतो, दुसऱ्याच्या जागी पहिला येतो. हे आपण आता भरपूर ठिकाणी भरपूर वेळा पाहिलेलं आहे मूवीजमधून वगैरे. डबल आणि जुडवा हे भरपूर स्टोरीज आपल्याला माहीत आहेत. रिप्लेसमेंट होतात, इंटरचेंज होतात. ह्या इंटरचेंजमुळं किंवा रिप्लेसमेंटमुळं कॅरेक्टरिस्टिक्स, प्रॉपर्टीज यांच्यामध्ये पण मायनर व्हेरिएशन असतात. त्यांचा इफेक्ट तिथे दिसतो, जसं या सिमच्या एक्झाम्पलमध्ये पण आहे. तसं ड्युॲलिटी नेचर असणारे काही पॅरामीटर ह्या लॉजिकमध्ये पण आहेत. इथं ड्युॲलिटी काय? इन जनरल कंजंक्शन अँड डिजंक्शन दीज आर ड्युअल इन नेचर. कंजंक्शन आणि डिजंक्शन हे एकमेकांचे ड्युअल असतात. आता याच्यामध्ये सध्या आपल्याला फक्त ड्युअल एवढंच पॉईंट इन्क्लूड केला आहे. पूर्वी प्रिन्सिपल ऑफ ड्युअलिटी या नावाने ते इन्क्लूड असायचं. पण जोपर्यंत हे प्रिन्सिपल माहिती होत नाही तोपर्यंत या ड्युएलचा अर्थ लक्षात येत नाही. त्यामुळे आपण हे दोन्ही थिंग्स पाहणार आहोत. इन जनरल कंजंक्शन अँड डिजंक्शन दीज टू आर ड्युएल्स ऑफ इच अदर. आता ड्युएलमध्ये आणि निगेशनमध्ये गोंधळ नको आहे. निगेशन इज अ डिफरंट थिंग, ड्युएल इज अ डिफरंट थिंग. त्यानंतर समजा टोटॉलॉजी याला जर आपण स्मॉल टीनं डिनोट केलं आणि कॉन्ट्रॅडिक्शनला स्मॉल सीनं डिनोट केलं, फरक लक्षात घ्या. कॅपिटल टी म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू टी, ट्रू. कॅपिटल एफ म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स. पण स्मॉल टी म्हणजे टोटॉलॉजी, स्मॉल सी म्हणजे कॉन्ट्रॅडिक्शन. इन जनरल लॉजिकमध्ये कंजंक्शन आणि डिजंक्शन हे एकमेकांचे ड्युएल आहेत. स्मॉल टी आणि स्मॉल सी हे एकमेकांचे ड्युएल आहेत. कॅपिटल टी आणि कॅपिटल एफ हे पण एकमेकांचे ड्युएल आहेत. म्हणजे ड्युएलचा काय या ठिकाणी यूज करता येतो? इफ 2 स्टेटमेंट्स, म्हणजे आता आपल्याला समजा एखादं स्टेटमेंट दिलेलं असेल आणि त्याचं ड्युएल स्टेटमेंट तयार करा असं म्हटलं, तर ड्युएल स्टेटमेंट तयार कसं करायचं? दिलेल्या स्टेटमेंटमध्ये ज्या ठिकाणी कंजंक्शन आहे त्याच्या जागी डिजंक्शन टाकायचा आणि जिथे डिजंक्शन आहे त्याच्या जागी कंजंक्शन टाकायचं. ओके, कंजंक्शनच्या जागी डिजंक्शन, डिजंक्शनच्या जागी कंजंक्शन. स्मॉल टी असेल त्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये तो पण असणार आहे काही ठिकाणी.
स्मॉल टी असेल तर त्या जागी स्मॉल सी, आणि स्मॉल सी असेल तर त्या जागी स्मॉल टी. कॅपिटल टी असेल तर त्याचा होतो कॅपिटल एफ, आणि कॅपिटल एफचा होतो कॅपिटल टी. म्हणजे एखादं स्टेटमेंट पॅटर्न जर आपल्याला दिलेला असेल तर त्याचा ड्युएल कसा मिळवायचा. इफ वी हॅव गिवन दिस स्टेटमेंट पॅटर्न लाईक दिस, P conjunction Q disjunction R, dual of this P conjunction Q disjunction R is given by फक्त कंजंक्शनच्या जागी डिजंक्शन लिहायचा, डिजंक्शनच्या जागी कंजंक्शन, बाकी सगळं ॲज इट इज. म्हणजे P डिजंक्शन Q कंजंक्शन R, P डिजंक्शन Q कंजंक्शन R. ओके. देन ड्युएल ऑफ P कंजंक्शन Q conjunction R is given by, काय होईल, P disjunction in bracket Q disjunction R. Q disjunction R. म्हणजे दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नचा ड्युएल कसा तयार करायचा. ह्या ड्युएलमध्ये इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन, निगेशन वगैरे बाकीच्यांचा काही रोल नाही. यात फक्त आणि फक्त कंजंक्शन आणि डिजंक्शन, बाकी कोणी असतील नसतील तर ते ॲज इट इज ठेवून द्यायचे, त्याच्यात काही बदल नाही करायचा कुठेच. फक्त कंजंक्शनच्या जागी डिजंक्शन लिहायचा आणि डिजंक्शनच्या जागी कंजंक्शन लिहायचा. या प्रकारे आपण दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नचा ड्युएल तयार करू शकतो. म्हणजे अँडचा होतो ऑर. जर व्हर्बलमध्ये विचारलं एखाद्या वेळी काय करतात, असं सिम्बॉलिक फॉर्ममध्ये विचारण्याऐवजी व्हर्बल स्टेटमेंट देतात. अँडच्या जागी ऑर, ऑरच्या जागी अँड. दिस अँड अँड ऑर आर ड्युएल्स ऑफ इच अदर. म्हणजे दोनच वाक्याचा पॉइंट आहे हा फक्त. पहिलं वाक्य, द ड्युएल ऑफ ए स्टेटमेंट पॅटर्न इज ऑब्टेन्ड बाय, द ड्युएल ऑफ a statement pattern is obtained by replacing conjunction with disjunction, disjunction with conjunction, small t with small c and small c with small t. स्मॉल t म्हणजे टोटॉलॉजी, स्मॉल c म्हणजे कॉन्ट्रॅडिक्शन. स्मॉल टी म्हणजे टोटॉलॉजी, स्मॉल सी म्हणजे कॉन्ट्रॅडिक्शन. हे झालं स्टेटमेंट पॅटर्न कसा तयार करायचा, त्याचा ड्युएल कसा तयार करायचा. ड्युएल तयार करण्याची प्रोसेस कळली. दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये बाकी सगळं तसंच पहा, पी तसाच, क्यू तसाच, ब्रॅकेट तसाच, सगळं तसंच. कंजंक्शनच्या जागी डिजंक्शन लिहिला, डिजंक्शनच्या जागी कंजंक्शन लिहिला. आता समजा स्टेटमेंट पॅटर्न असा आहे, पी कंजंक्शन क्यू डिजंक्शन पी कंजंक्शन आर. याचं ड्युएल काय येईल सांगा बरं. P disjunction Q conjunction P disjunction R. ओके. P डिजंक्शन Q कंजंक्शन P डिजंक्शन R. काय केलं, कंजंक्शनच्या जागी डिजंक्शन लिहिला, डिजंक्शनच्या जागी कंजंक्शन, कंजंक्शनच्या जागी डिजंक्शन. त्यानंतर P कंजंक्शन Q कंजंक्शन R. याचा ड्युएल काय येईल बरं. P disjunction Q disjunction R. P डिजंक्शन Q डिजंक्शन
ब्रॅकेटच्या जागा पहा, बाकी सगळं सेम ठेवलं आहे. ओके, या प्रकारे आपण दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नचं ड्युअल स्टेटमेंट पॅटर्न मिळवू शकतो. तर हे प्रिन्सिपल ऑफ ड्युॲलिटी काय सांगतं? अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ ड्युॲलिटी, खूप युजफुल थिंग आहे ही. अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ ड्युॲलिटी, इफ two statement patterns are logically equivalent, two statement patterns are logically equivalent, then their duals are also logically equivalent. म्हणजे हे दोन जर लॉजिकली इक्विव्हॅलंट असतील तर हे दोन म्हणजे त्यांचे ड्युएल, आता याचा ड्युएल हा, याचा ड्युएल हा, मग हे दोघं जण लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत जर असतील तर त्यांचे रिस्पेक्टिव्ह ड्युएल पण लॉजिकली इक्विव्हॅलंट असतात. दोन स्टेटमेंट पॅटर्न जर लॉजिकली इक्विव्हॅलंट असतील तर त्या दोन्हीचे ड्युएल पण लॉजिकली इक्विव्हॅलंट असतात. आणि बाय युजिंग ट्रूथ टेबल तुम्ही हे दोन्ही लॉजिकल इक्विव्हॅलन्स प्रूव्ह केलेले आहेत. येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. लॉजिकल इक्विव्हॅलन्स मधली शेवटची जी लिस्ट दिलेली आहे 10 एक्झाम्पल 12 एक्झाम्पल्सची, त्याच्यामध्ये 5 आणि 6 नंबरचे 2 एक्झाम्पल्स आहेत का बघा हेच, आणि ते ट्रूथ टेबलनी प्रूव्ह झालेले आहेत का ते बघा. झाले सर. येस. त्यानंतर त्याच लिस्टमध्ये पुढचे 2 आहेत. म्हणजे दोन स्टेटमेंट पॅटर्न जर लॉजिकली इक्विव्हॅलंट असतील तर त्यांचे ड्युएल पण लॉजिकली इक्विव्हॅलंट असतात. दॅट इज द प्रिन्सिपल ऑफ ड्युॲलिटी. हे त्या प्रिन्सिपल ऑफ ड्युॲलिटीचं ॲप्लिकेशन आहे. आपल्याला जे वापरायचं आहे, आपल्याला यूज करायचं आहे लास्ट बीटमध्ये. लॉजिकमध्ये सगळ्यात जास्त त्रासदायक शेवटचं बीट आहे, जे डिफरंट लॉ, डिफरंट रूल्स आहेत. हे स्पेसिफिक लॉ आहेत, हे स्पेसिफिक रूल्स आहेत जे आपल्याला विथ नेम विथ मिनिंग लक्षात ठेवायचे पुढच्या सेक्शनमध्ये. पण ते खरेत का नाही, ते ट्रू आहे का नाही आहे, करेक्ट आहे का नाही आहे, त्याच्यासाठी तुम्हाला ते ट्रूथ टेबलनी प्रूव्ह करून ठेवायला सांगितलेले आहेत. ओके, त्याचा आता एक एक सेक्शन येऊ लागला समोर. जे दोन स्टेटमेंट पॅटर्न जर लॉजिकली इक्विव्हॅलंट असतील तर त्यांचे ड्युएल पण लॉजिकली इक्विव्हॅलंट असतात. खूप युजफुल थिंग आहे ही. त्यांनी तुमचं खूप मोठं काम अर्ध्यानं कमी होऊन जातं पुढच्या सेक्शनमधलं. ओके, त्यानंतर बेसिकली एखादा स्टेटमेंट पॅटर्न जर टोटॉलॉजी असेल, यांचा काय ड्युएलमध्ये ॲप्लिकेशन आहे. प्रिन्सिपल ऑफ ड्युॲलिटीनुसार एखादा स्टेटमेंट पॅटर्न ज्याच्यात फक्त कंजंक्शन आणि डिजंक्शनच आहेत, इम्प्लिकेशन डबल इम्प्लिकेशन असणाऱ्यांचा इथं काही रोल नाही आहे. एखाद्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये फक्त कंजंक्शन आणि डिजंक्शनच वापरले गेलेले आहेत, निगेशन असू शकतं, इम्प्लिकेशन डबल इम्प्लिकेशन नसते. जर तो स्टेटमेंट पॅटर्न टोटॉलॉजी असेल तर त्याचं ड्युएल घेतल्यानंतर मिळणारा स्टेटमेंट पॅटर्न हा कॉन्ट्रॅडिक्शन असतो, अँड वाईज ऑफ वर्सा. म्हणजे इफ ए स्टेटमेंट पॅटर्न कन्सिस्टिंग ऑफ ओनली कंजंक्शन अँड डिजंक्शन इज टोटॉलॉजी, then its dual is contradiction.
and if it is contradiction, then its dual is tautology. हे पण युजफुल ठरतं. डायरेक्ट याच्यावरती क्वेश्चन नसतो, पण आपल्याला तुम्हाला एक क्वेश्चनचा टाईप सांगितला होता. 4 ऑप्शन दिले जातात आणि 4 पैकी कोणतं टोटॉलॉजी ते सांगा असं म्हटलं जातं. त्यातलं बऱ्याच वेळा काय केलेलं असतं, 2-2 ऑप्शन एकमेकांचे ड्युएल दिलेले असतात. ते लक्षात नाही येत प्रिन्सिपल ऑफ ड्युएलिटीचं स्टेटमेंट आपल्या तिथं, कारण ड्युएल हा शब्द त्यांनी कुठंच वापरलेला नसतो. पण ते जर आपल्या माइंडमध्ये असेल तर आपलं ट्रूथ टेबल बनवण्याचं काम अर्ध्यानं कमी होऊन जातं. 4 ट्रूथ टेबल बनवण्याऐवजी 2 ट्रूथ टेबलमध्येच काम होऊन जातं. पण हे वेळेवर आठवावं लागतं, कारण क्वेश्चनमध्ये मेन्शन केलेलं नसतं ड्युॲलिटी आहे किंवा ड्युएल वापरा वगैरे असं काही नाही. त्यामुळं थेरॉटिकल थिंग्स ज्या असतात, म्हणजे वेळ वाचवण्यासाठी अशा ठिकाणी खूप युजफुल ठरतं. हे काही ठिकाणी लॉजिकल इक्विव्हॅलन्सेसचा आपल्याला विचार करायचा असतो, तिथे पण युजफुल ठरतं. एखादा स्टेटमेंट पॅटर्न असेल कंजंक्शन आणि डिजंक्शन इन्क्लूड झालेला, तो जर टोटॉलॉजी असेल तर त्याचा ड्युएल कॉन्ट्रॅडिक्शन येतं, आणि ते जर कॉन्ट्रॅडिक्शन असेल तर त्याचा ड्युएल टोटॉलॉजी येतो. हे पण प्रिन्सिपल ऑफ ड्युॲलिटी आहे. ओके. त्यानंतर सपोज स्टेटमेंट पॅटर्न तुम्हाला तर असं देतो मी, ड्युएल ऑफ निगेशन P कंजंक्शन Q इक्विव्हॅलंट विथ निगेशन P डिजंक्शन निगेशन Q. याचं ड्युएल काय येईल बरं? याचं ड्युएल काय येईल? negation P disjunction Q equivalent negation Q conjunction negation Q. येस, निगेशन इन ब्रॅकेट हे असंच ॲज इट इज. P कंजंक्शन Q ऐवजी P डिजंक्शन Q. इक्विव्हॅलंटचं चिन्ह तसंच, निगेशन P आणि डिजंक्शनचा होणार कंजंक्शन निगेशन Q. म्हणजे ह्या पूर्ण पार्टचं ड्युएल हे झालं. पूर्ण पार्टचं ड्युएल हे झालं. ओके. ड्युएल कसं मिळवायचं? आधी राईट डाऊन 1-2-3 वाक्य लिहून घ्यायचे फक्त. ड्युएल प्रिन्सिपल ऑफ ड्युॲलिटी असंच हेडिंग टाका. इनिशियली पहिल्या एक नोट अशी लिहा, स्मॉल टी डिनोट्स टोटॉलॉजी. स्मॉल टी डिनोट्स टोटॉलॉजी and small c denote contradiction. Small c denote contradiction. Yeah. If two statements contain logical connectives like conjunction, comma, disjunction,
चिन्हच लिहायचे. कंजंक्शन कॉमा डिजंक्शन अँड लेटर्स स्मॉल टी and small c, small t and small c. Then they are said to be duals of each other if one of them is obtained from the other by interchanging conjunction with disjunction and T with C. Conjunction with disjunction and T with C. Full stop. For example, किंवा अगोदर प्रिन्सिपल ऑफ ड्युअलिटीचं स्टेटमेंट पण लिहून टाकू. नाही आहे सध्या तुम्हाला इन्क्लुडेड, पण उपयोगात येऊ शकतं. लिहा. प्रिन्सिपल ऑफ ड्युअलिटी स्टेट्स दॅट if two statement patterns are logically equivalent, then their duals are तर परत एकदा स्टार्टिंग पासून बोलला. if two statement patterns are logically equivalent, then their duals are also logically equivalent. Logically equivalent. Full stop. Next line. It also states that
if a statement pattern containing logical connectives like conjunction and disjunction is a tautology then its dual is contradiction and vice versa. म्हणजे दिलेला स्टेटमेंट पॅटर्न जर टोटॉलॉजी असेल तर त्याचं ड्युअल हे कॉन्ट्रॅडिक्शन येतं, आणि दिलेला स्टेटमेंट पॅटर्न जर कॉन्ट्रॅडिक्शन असेल तर त्याचं ड्युअल हे टोटॉलॉजी येतं. हे पण एक प्रिन्सिपल ऑफ ड्युअलिटीचं ॲप्लिकेशन आहे. आता लिहा एक्झाम्पल्स. हे फॉर एक्झाम्पल हे 1 2 3 dual of the statement pattern. See the question from this duality. सिंपल टाईपचा क्वेश्चन यामध्ये आहे. राईट द ड्युअल्स ऑफ ईच ऑफ द फॉलोविंग. यातले अर्धे तर आपण काही 1-2 तर पहिले झालेच, एक्झाम्पल आत्ता लिहिलेलेच आहेत, पण तरीही त्यात आपण दोन्ही साईड लिहिल्या. इथे फक्त एक पार्ट आहे. नंबर 1 असं लिहायचं आन्सर. ड्युअल ऑफ P disjunction Q conjunction R is given by. हे फर्स्ट वन आहे. P disjunction Q conjunction R याचं ड्युअल काय येत आहे? P conjunction Q disjunction R. P conjunction Q disjunction R. कंप्लीट करता येईल क्वेश्चन? मुख्य क्वेश्चन एवढाच लिहायचा. राईट द ड्युअल्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. नंबर 1 आणि मग त्याखाली आन्सर त्याचं. ड्युअल ऑफ दिस वन इज गिवन बाय दिस वन. या प्रकारे कंप्लीट करायला लागेल. फक्त काय करायचं आहे, कंजंक्शनच्या जागी डिजंक्शन टाकायचा, डिजंक्शनच्या जागी कंजंक्शन, जिथे कुठे स्मॉल टी दिसेल त्या जागी स्मॉल सी टाकायचा, आणि स्मॉल सी दिसला तर त्या जागी स्मॉल टी टाकायचं. एवढंच काम करायचं. करा कंप्लीट. काय येतील आन्सर्स? नंबर 2 P conjunction Q disjunction R conjunction S. नंबर 2 Yes. Number 2 P
P conjunction Q P disjunction Q disjunction R. disjunction R. बरोबर आहे का बघा. Yes. Sir. नंबर 3 P conjunction Q disjunction R conjunction P conjunction Q disjunction R conjunction S. Number 4 P disjunction negation Q. Number 5 negation P conjunction Q disjunction negation R disjunction S. negation P conjunction Q disjunction negation R disjunction S. बरोबर आहे. हो सर. नंबर 6 negation P Negation disjunction negation Q disjunction negation R. बस, बाकी काहीच टेन्शन नाही आहे याच्यामध्ये. कंजंक्शनला डिजंक्शन करायचं, डिजंक्शनला कंजंक्शन करायचं, काहीच डोकं लागत नाही याला. नंबर 7 negation P conjunction Q disjunction P conjunction negation of P conjunction Q disjunction P conjunction negation of Q disjunction negation S. बाकी सगळे ब्रॅकेट, सगळे लेटर, सगळे चिन्ह, सगळं ॲज इट इज ठेवून द्यायचं. Yes sir. नंबर 8 P conjunction P conjunction R. C ऐवजी तिथे T येणार. डिजंक्शनचा कंजंक्शन हा ब्रॅकेट तसाच. P डिजंक्शन Q कंजंक्शन R. हो सर. ओके. हो सर. त्यानंतर 9 नंबर negation negation P disjunction Q conjunction Q disjunction R disjunction C. बरोबर. हो सर. Yes. आणि लास्ट नंबर 10 P conjunction Q Disjunction T. P conjunction Q conjunction T. Okay. Likewise, we can find the duals of given statement patterns. दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नचे ड्युएल आपण या पद्धतीनं तयार करू शकतो. ड्युॲलिटीमध्ये किंवा ड्युएलमध्ये सध्या एवढंच याचा आपल्याला यूज करायचा आहे. लास्ट सेक्शनमध्ये, लास्ट पॉईंटमध्ये प्रिन्सिपल ऑफ ड्युॲलिटी कसं तुम्हाला युजफुल ठरणार आहे हे आपण त्यात पाहणार आहेत. बिफोर दॅट, मूव्हिंग टुवर्ड्स द वन मोर पॉईंट फ्रॉम धिस लॉजिक, that is rules of negations. rules of negation याचा रेफरन्स आपल्याला पहिल्याच एका क्वेश्चनच्या सेक्शन टाईपच्या वेळी आलेला होता. एखादं स्टेटमेंट असेल तर त्याचं निगेशन लिहित असताना सिंपल स्टेटमेंट असेल तर काही प्रॉब्लेम नाही आले, आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाहीत. कारण सिंपल स्टेटमेंट जर असेल, वाक्यात जर नॉट नसला तर नॉट वापरून आणि असला तर नॉट काढून आपण त्याचं निगेशन लिहू शकतो.
त्यामुळे सिंपल स्टेटमेंटचे निगेशन आपल्याला लिहिता येतात. कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन हे मात्र डायरेक्टली आपल्याला फक्त एकाच प्रकारे लिहिता येतं आहे आत्तापर्यंत, आणि ते म्हणजे इट इज नॉट ट्रू दॅट. या प्रकारे म्हणजे ब्रॅकेटचं जर निगेशन आलं पी कंजंक्शन क्यू, तर हे ब्रॅकेटचं निगेशन ज्यावेळी व्हर्बल फॉर्ममध्ये आपण लिहितो तेव्हा आपण काय वापरतो, या निगेशन ऐवजी इट इज नॉट ट्रू दॅट, बरोबर. आणि पुढं जो कोणी ब्रॅकेट आहे पी कंजंक्शन क्यू त्याचा व्हर्बल फॉर्म ॲज इट इज. पण हे लॉजिकली तितकं कन्व्हिनियंट नाही आहे, कारण निगेशनचं युजच काय, डिबेट्समध्ये एखादं वाक्य आपल्याला समोरून आलं की आपल्याला त्याचं एक्झॅक्टली अपोजिट मिनिंग असणारं स्टेटमेंट द्यायचं असतं. डिबेट्समध्ये आपल्याला माहीत आहे, समोरून एखादं वाक्य आलं, आपण पाहतो न्यूज चॅनलवरती वगैरे कंटिन्युअसली डिबेट्स चालू असतात. एखाद्या व्यक्तीने एखादं वाक्य जर टाकलं तर आपला त्याचा एक्झॅक्टली अपोजिट अर्थ असणार. त्यातल्या त्या दोन विरुद्ध पक्षांचे जर लोक असतील तर त्यांना त्या ठिकाणी याचा खूप महत्त्वाचा यूज होतो. पण समजा असं गृहीत धरा ए आणि बी या दोघांचं डिबेट चालू आहे, एनं कुठलंही वाक्य म्हटलं की बी फक्त एवढंच म्हणतो आहे इट इज नॉट ट्रू दॅट, आणि त्याचंच वाक्य परत त्याला जोडून देतोय. यानं काय म्हटलं की याने म्हणायचं ते खोटं आहे, याने काय म्हटलं की याने एवढंच म्हणणार तुम्ही हे जे वाक्य म्हटलं ते खोटं आहे. असं डिबेट होणार नाही ना. एखाद दोन वाक्य एखाद्या वेळी ठीक आहे, पण प्रत्येक वेळी ते कन्व्हिनियंट नाही. आणि त्याच्यासाठी युजफुल आहेत आपल्याला ते म्हणजे रूल्स ऑफ निगेशन्स. रूल्स ऑफ निगेशनचे रूल. Rules of negations are used to write the negation of compound statement. कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन देण्यासाठी या रूल्सचा वापर केला जातो. मग हे रूल्स काय आहेत ते आपण वन बाय वन बघू. एखादं स्टेटमेंट कंपाऊंड स्टेटमेंट असेल आणि त्या स्टेटमेंटमध्ये कंजंक्शनचा वापर केला गेलेला असेल, म्हणजेच पी कंजंक्शन क्यू या फॉर्ममधलं स्टेटमेंट असेल, आणि त्याचं जर निगेशन द्यायचं असेल देन इट इज इक्विव्हॅलंट विथ निगेशन पी डिजंक्शन निगेशन क्यू. Negation of P conjunction Q is equivalent with negation P disjunction negation Q. आता हे ट्रूथ टेबलचा वापर करून तुम्ही ऑलरेडी प्रूव्ह पण केलेलं आहे. ट्रूथ टेबलचा यूज करून प्रूव्ह केलेलं आहे. बघा त्या लॉजिकल इक्विव्हॅलन्सच्या लिस्टमध्ये हे आहे का आणि प्रूव्ह झालेलं आहे का. फर्स्ट नंबरला आहे. येस. आणि प्रूव्ह झालेला आहे. झालंय सर. येस. येस सर. याचा अर्थ काय होतो, म्हणजे हे दोन्ही साईड सारख्या आहेत हे तर तुमचं प्रूव्ह झालं आहे. आता याचा अर्थ काय, दोन स्टेटमेंट पी आणि क्यू जर कंजंक्शननी जोडलेले असतील, त्याचं जर निगेशन घ्यायचं असेल तर काय करायचं, पीचं निगेशन सेपरेट घ्यायचं, क्यूचं निगेशन सेपरेट घ्यायचं, आणि मधल्या कंजंक्शनचा होतो डिजंक्शन.
म्हणजे आपण जसं म्हणतो मायनसनी ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय, सुरुवातीला काही जणांनी कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन पण असंच केलं, तर याचं पण निगेशन, याचं पण निगेशन, ठीक आहे. पण हा कनेक्टिव्ह बदलतो. आता हा ड्युएलमुळे नाही बदललेला, फरक लक्षात घ्या, हे इक्विव्हॅलन्स आहे. पी कंजंक्शन क्यू याचं निगेशन घेताना काय होतं, पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन होतं, दुसऱ्याचंही निगेशन होतं, आणि मध्ये जो कंजंक्शन आहे त्याचा होतो डिसजंक्शन. कंजंक्शनचा होतो डिसजंक्शन, निगेशन पी, डिसजंक्शन निगेशन क्यू. म्हणजे अँडचा होतो ऑर. दोन वाक्य जर अँड न जोडलेले असतील तर निगेशन घेताना दोघांचंही सेपरेट निगेशन होतं, आणि त्या अँडचा होतो ऑर. ओके, म्हणजे समजा स्टेटमेंट असं आहे, इट इज कोल्ड अँड रेनिंग. इट इज कोल्ड अँड रेनिंग. आता इथे दोन वाक्य आहेत ॲक्च्युली. पहिलं वाक्य पी म्हणजे इट इज कोल्ड, आणि दुसरं वाक्य म्हणजे इट इज रेनिंग. बरोबर. याचं जर निगेशन घ्यायचं असेल तर आपण असं नाही म्हणणार इट इज नॉट कोल्ड अँड नॉट रेनिंग, असं नाही म्हणणार. याचं निगेशन घ्यायचं आहे, याचं पण निगेशन घ्यायचं आहे, पण मधला जो अँड आहे त्याचा ऑर होणार आहे. म्हणजे आता या वाक्याचं निगेशन काय होणार, इट इज नॉट कोल्ड ऑर नॉट रेनिंग. किंवा आपण पूर्ण डिटेलमध्ये पण म्हणू शकतो इट इज नॉट कोल्ड ऑर इट इज नॉट रेनिंग. कळला अर्थ आणि यूज. अँडचा ऑर होतो तसा ऑरचा अँड होतो. म्हणजे सेकंड रूल आहे, निगेशन ऑफ पी डिसजंक्शन क्यू इक्विव्हॅलंट विथ निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू. बघा, हेच तुमचं सेकंड एक्झाम्पल आहे लॉजिकल इक्विव्हॅलन्स प्रूव्ह करण्यामधलं, आहे का? म्हणजे हे पण तुम्ही ट्रूथ टेबलनी प्रूव्ह केलेलं आहे. दिस इज द रूल फॉर कंजंक्शन अँड सेकंड वन इज द रूल फॉर डिसजंक्शन. जसं निगेशन घेत असताना मधल्या कंजंक्शनचा डिसजंक्शन झाला, तसं डिसजंक्शनचा काय होतो, कंजंक्शन. म्हणजे जर वाक्य असलं असेल या प्रकारे इट इज कोल्ड ऑर रेनिंग, तर याचं निगेशन काय होईल सांगा बरं. It is not cold and it is not raining. इट इज नॉट कोल्ड अँड नॉट रेनिंग. याचं पण निगेशन घ्यायचं आहे, याचं पण निगेशन सेपरेट घ्यायचं आहे, हे महत्त्वाचं आहे. पीचं निगेशन सेपरेट आहे, क्यूचं निगेशन सेपरेट आहे. इट इज नॉट कोल्ड अँड नॉट रेनिंग. किंवा त्याला आपण असंही म्हणू शकतो, इट इज नायदर कोल्ड नॉर रेनिंग. कारण नायदर नॉरमध्ये अँडचा इफेक्ट असतो, आपल्याला माहीत आहे. ओके, आता हे जे दोन रूल आहेत, पहिले स्टेटमेंटमध्ये अँड किंवा ऑर असेल, कंजंक्शन किंवा डिसजंक्शन. आता ड्युॲलिटीमध्ये आणि याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका, ते वेगळं पार्ट आहे, हे वेगळं प्रकार आहे. इथं लेफ्ट साईड आणि राईट साईड आहे, त्याच्यात कंजंक्शनचा डिसजंक्शन होतोय, डिसजंक्शनचा कंजंक्शन होतोय, आणि दोघांचं सेपरेट निगेशन होतंय. हे जे दोन रूल आहेत पहिले, आता हे सगळे रूल आपल्याला पाठ पाहिजेत. हे पहिले जे दोन रूल्स आहेत, दीज टू रूल्स आर कॉल्ड डी मॉर्गन्स लॉज. त्यांचं नाव पण महत्त्वाचं आहे. ह्या दोन रूलला म्हटलं जातं डी मॉर्गन्स लॉ. त्या डी मॉर्गन्सनी
आयुष्यात 2च लॉ दिले महत्त्वाचे, पण ते इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये युजफुल ठरतात. याच डी मॉर्गन्सचे 2 लॉ तुम्हाला सेट थेअरीमधले आठवत असतील. ए युनियन बी ब्रॅकेट कॉम्प्लिमेंट इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट आणि ए इंटरसेक्शन बी ब्रॅकेट कॉम्प्लिमेंट इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट युनियन बी कॉम्प्लिमेंट. हे पण डी मॉर्गन्स लॉच आहेत सेट थेअरीमध्ये. 2च डी मॉर्गनचे 2च लॉ. कुठेही अर्थ सारखाच आहे. इव्हन पुढे आपण ज्यावेळेस प्रोबॅबिलिटीज वगैरे सारख्या सेक्शनमध्ये एंटर होणार आहेत तेव्हा तुमच्या लक्षात येईल की लॉजिकमधलं हे, सेट थेअरीमधलं हे आणि परत प्रोबॅबिलिटीमधलं असलंच, हे एकसारखेच काम करतात. म्हणजे जे काम इथं निगेशन करतो ते काम सेट थेअरीमध्ये नॉट करतो. नॉट म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ सेट, माहिती आहे ना. एचा कॉम्प्लिमेंट म्हणजे ए या सेटमध्ये नसणारे इलिमेंट म्हणजे नॉटचं काम करतो हा. ज्यांना सेट थेअरी हा सेक्शन माहिती आहे त्यांना खूप क्लिअरली लक्षात येईल. ते 9th स्टँडर्डमध्ये पण तुम्हाला सेट थेअरी हा टॉपिक होता. ए कॉम्प्लिमेंट म्हणजे ए या सेटमध्ये नसणारे एलिमेंट. ए या सेटमध्ये नसणारे म्हणजे एचे सोडून बाकीचे युनिव्हर्सलमधले सर्व, असं आपण त्याला म्हणतो. मग ए डॅश म्हणजे नॉट इन ए, याचा अर्थ डॅश हा जो कॉम्प्लिमेंट आहे तो निगेशनचं काम करतोय, नॉटचं काम करतोय तिथे. मग तिथेही डी मॉर्गन्स लॉ काय आहेत पहा. ए युनियन बी ब्रॅकेट कॉम्प्लिमेंट इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. म्हणजे दोघांचाही सेपरेट कॉम्प्लिमेंट झाला राईट साईडला. एचा कॉम्प्लिमेंट वेगळा झाला, बीचा कॉम्प्लिमेंट वेगळा झाला. एचा कॉम्प्लिमेंट वेगळा, बीचा कॉम्प्लिमेंट वेगळा. तसंच इथे पीचं निगेशन वेगळं, क्यूचं निगेशन वेगळं. पीचं निगेशन वेगळं, क्यूचं निगेशन वेगळं. अर्थ एकच आहे. इथे युनियनचा होतो इंटरसेक्शन, इंटरसेक्शनचा होतो युनियन. इथे कंजंक्शनचा होतो डिजंक्शन, डिजंक्शनचा होतो कंजंक्शन. त्यामुळे मिनिंग सिमिलर आहेत. दीज आर रूल्स ऑफ निगेशन फॉर कंजंक्शन अँड डिजंक्शन. आणि हे 2 एकमेकांचे ड्युएल पण आहेत. बघा, याचा जर ड्युएल लिहिला तर हा येतोय आणि ह्या दुसऱ्याचा ड्युएल लिहिला तर पहिला येतोय. ओके, दीज आर 2 रूल्स that are used to write the negations of conjunction and disjunction. Then third one is negation of P implication Q. Negation of P implication Q equivalent with P conjunction negation Q. आता इथे मात्र काय होत आहे, दोघांचंही निगेशन होत नाही सेपरेट. दोघांचं निगेशन होत नाही. पहिला तसाच राहतो. पहिलं जे स्टेटमेंट आहे पी ते तसंच राहिलं, त्यात काही बदल नाही झाला. म्हणजे इफ नंतरच्या पार्टमध्ये काही बदल नाही करायचा. जो देन नंतरचा पार्ट आहे क्यू, त्याचं फक्त निगेशन घ्यायचं. रूलचा अर्थ लक्षात घ्या.
कारण एक्झाम्पल्ससाठी आपल्याला अर्थ महत्त्वाचा ठरणार आहे. पहिला पार्ट, पहिलं स्टेटमेंट ॲज इट इज राहत आहे, फक्त दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन येत आहे आणि मधला जो इम्प्लिकेशन आहे तो निघून जातो, त्याचं होतं कंजंक्शन. जो इम्प्लिकेशन आहे तो निघून जातो, तो एलिमिनेट होतो, त्याचं होतं कंजंक्शन. म्हणजे इफ देनचं वाक्य येत नाही परत. म्हणजे समजा आपल्याला असं वाक्य असेल, इफ इट इज कोल्ड देन इट इज रेनिंग. काय वाक्य असेल? इफ इट इज कोल्ड देन इट इज रेनिंग. याचं जर निगेशन घ्यायचं असेल तर काय होणार? हे इफ आणि देन आधी गायब होणार, कारण तो समोरचा व्यक्ती जर तर मध्ये बोलतोय, कंडिशनल बोलतोय म्हटल्यानंतर डिबेट करणाऱ्या अपोजिटनी कंडिशनमध्ये बोलून उपयोग नाही, त्याने ठाम असायला पाहिजे. बरोबर आहे? मग यात पहिला पार्ट ॲज इट इज राहतो, म्हणजे इट इज कोल्ड ॲज इट इज राहील. अँड कंजंक्शन म्हणजे अँड, दुसऱ्या पार्टचं फक्त निगेशन घ्यायचं आहे. म्हणजे वाक्य काय होईल? याचं निगेशन घ्यायचं म्हटलं तर इट इज कोल्ड अँड इट इज नॉट रेनिंग. बरोबर आहे? इट इज कोल्ड अँड इट इज नॉट रेनिंग. म्हणजे स्टेटमेंटचा अर्थ काय? पहिल्या दिलेल्या इफ इट इज कोल्ड देन इट इज रेनिंग. इफ इट इज कोल्ड देन इट इज रेनिंग म्हणजे तो काय म्हणतोय? जर थंडी वाजत असेल तर याचा अर्थ पाऊस पडतोय. आता त्याला अपोज करणारा काय म्हणणार? इट इज कोल्ड, थंडी वाजतीये पण पाऊस कुठं पडतोय? पाऊस नाही पडत आहे. दॅट इज अपोजिट मिनिंग. अर्थ लक्षात घ्या दोन्ही वाक्यांचे. या स्टेटमेंटचा अर्थ काय? याचं काय म्हणणं आहे? इफ इट इज कोल्ड देन इट इज रेनिंग म्हणजे तो म्हणतोय जर थंडी वाजत असेल तर पाऊस पडत असतो. बरोबर आहे? आता त्याचा अपोज करणारा काय म्हणणार आहे? इट इज कोल्ड अँड इट इज नॉट रेनिंग म्हणजे थंडी वाजतीये पण पाऊस नाही पडत आहे. अँड किंवा बट दोन्ही इक्विव्हॅलंट आहेत. अँड वापरू शकतो किंवा बट वापरू शकतो. ओके. अँड द फोर्थ रूल इज निगेशन ऑफ पी डबल इम्प्लिकेशन क्यू. हा पण प्रूव्ह केलेला आहे तुम्ही. व्हॉट इट स्टेट्स? P conjunction negation Q, disjunction negation P conjunction Q. P conjunction negation Q, disjunction negation P conjunction Q. इथे मात्र काळजीपूर्वक अल्टरनेट आहे. म्हणजे समजा आता वाक्यच असं आहे, इट इज कोल्ड इफ अँड ओनली इफ इट इज रेनिंग. इट इज कोल्ड इफ अँड ओनली इफला शॉर्टमध्ये असं लिहिलं जातं IFF. इफ अँड ओनली इफ इट इज रेनिंग असं वाक्य आहे. रूल काय सांगतो? पहिलं वाक्य ॲज इट इज, कंजंक्शन, दुसऱ्याचं निगेशन म्हणजे याच्यासारखंच. पहिलं ॲज इट इज, कंजंक्शन, दुसऱ्याचं निगेशन. परत पुढं डिसजंक्शन म्हणजे ऑर. डिसजंक्शन म्हणजे ऑर
आता पहिल्याचं निगेशन कंजंक्शन, दुसरं ॲज इट इज. पहिल्याचं निगेशन कंजंक्शन, दुसरं वाक्य ॲज इट इज. ओके, म्हणजे यामध्ये याचं जर स्टेटमेंट लिहिलं निगेशनचं तर काय तयार होईल बरं? It is cold and it is not and raining. not raining, or it is not cold, then it is raining. देन नाहीच आहे, इफ देन नाहीच आहे याच्यामध्ये, अँड ऑर आहेत. It is cold and it is not raining, or it is not cold and it is raining. येस, इट इज कोल्ड अँड इट इज नॉट रेनिंग, ऑर इट इज नॉट कोल्ड अँड इट इज रेनिंग. बरोबर, म्हणजे या वाक्याचा अर्थ काय? इट इज कोल्ड इफ अँड ओनली इफ इट इज रेनिंग. त्याचं म्हणणं काय? पाऊस पडला तरच थंडी वाजते, नाही तर थंडीच वाजत नाही, असं याचं म्हणणं आहे. याचं काय म्हणणं आहे? जर पाऊस पडला तरच थंडी वाजते. इफ अँड ओनली इफ म्हणतोय तो, इफ अँड ओनली इफ. जर पाऊस पडला तरच थंडी वाजते, अदरवाईज थंडीच वाजत नाही. सर गरम होत आहे. ओके, असं याचं मिनिंग आहे. याला अपोज करणारं, याचं निगेशन असणारं स्टेटमेंट ते इफ अँड ओनली इफला बॅलन्स करणारा पाहिजे. ते काय? इट इज कोल्ड अँड इट इज नॉट रेनिंग, अँड किंवा बट वापरू शकतो आपण. इट इज कोल्ड अँड इट इज नॉट रेनिंग, ऑर इट इज नॉट कोल्ड अँड इट इज रेनिंग. म्हणजे थंडी वाजते पण पाऊस पडत नाहीये, किंवा थंडी वाजत नाहीये पण पाऊस पडतोय. दॅट इज द परफेक्ट निगेशन फॉर दिस स्टेटमेंट. ओके, तुम्ही स्वतःच्या मनाने एखाद दोन वाक्य घेऊन त्याला ट्राय करून बघा निगेशनसाठी. आपल्याला एक्झाम्पल तर आहेच आहेत पुढे आता. अँड द लास्ट फिफ्थ वन, पाचवा रूल आहे निगेशनचा, तो सिंपल आहे. निगेशन ऑफ निगेशन पी काय होईल बरं? एखाद्या स्टेटमेंटचं निगेशन घेतलं आणि त्या निगेशनचं परत निगेशन घेतलं, काय होणार? Negation cancel होईल. हां, Negation cancel होईल. म्हणजे पहिलं स्टेटमेंट ओरिजिनल येणार पी. बरोबर आहे. समजा एक स्टेटमेंट दिलं आपल्याला, इट इज कोल्ड, त्याचं निगेशन काय? It is not cold. इट इज नॉट कोल्ड. आणि याचं परत निगेशन घेतलं तर ते काय येणार? It is cold. ओरिजिनलच येणार ना. बरोबर, त्याला काही डबल नॉट नॉट नाही म्हणणार आपण. ओके, सो दीज आर द 5 rules of negations that are used to write the negations of compound statement. ते कसे वापरायचे ते आपण एक्झाम्पलमध्ये बघूया. आधी हे रूल्स लिहून घ्या. प्रूव्ह द लॉजिकल इक्विव्हॅलन्सेसमध्ये तुम्ही ते प्रूव्ह केलेले आहेत ऑलरेडी, पण आता त्यांना एका वेगळ्या हेडिंग खाली लिहून घ्यायचं आहे, रूल्स ऑफ निगेशन या हेडिंगमध्ये.